नमस्कार, मी साक्षी पांचा न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण पाहणार आहोत पुण्यात घडलेल्या दिवसभरातील 10 महत्त्वाच्या घडामोडी। पुण्यातील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने 6वा आदर्श माता पुरस्कार सुशीला चौहान, रत्नप्रभा जगताप, प्रमिला सांकला यांना प्रदान करण्यात येणार आहे। शनिवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता नरे येथील डॉक्टर सुधाकरराव जाधवर सभागृहात हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट शार्दूल सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट। सालाबादाप्रमाणे याही वर्षी 6व्या आदर्श माता पुरस्काराचं आयोजन जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं 31 ऑगस्ट 2024 रोजी प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर एज्युकेशनल कॅम्पस नरे पुणे या ठिकाणी करण्यात आलेला आहे। यावर्षी या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सिस्टर लुसी कुरियन, जे की संस्थापक अध्यक्ष आहेत माहेर या संस्थेच्या, त्याचबरोबर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपायुक्त मुंबई IPS अधिकारी मान्य सौ अश्विनी सानप मॅडम हे त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। आणि 3 पुरस्कारांची घोषणा आज संस्थेच्या वतीने त्या ठिकाणी करण्यात येत आहे, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिला पुरस्कार आपण जो देतोय ते म्हणजे की आपल्या राज्याचे मुख्य सचिव मृद व जलसंधारणचे मान्य श्री सुनील चव्हाण साहेब यांच्या मातोश्री मान्य सुशीलाबाई चव्हाण मॅडम। त्याचबरोबर दुसरा पुरस्कार आपण पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांची आई मान्य रत्नप्रभा जगताप मॅडम। त्याचबरोबर तिसरा पुरस्कार आपण श्री राजेश सांकला यांच्या मातोश्री प्रमिला सांकला मॅडम यांना आपण त्या ठिकाणी देतोय। मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा केवळ 8 महिन्यांमध्येच अचानक दुर्घटनाग्रस्त झाला। हा पुतळा उभारताना अनेक अक्षम्य त्रुटी झाल्याचे नाकारता येत नाही। या पुतळ्याच्या उभारणीमध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, तसेच या दुर्घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी व भविष्यामध्ये अशा दुर्घटना पुन्हा घडू नये याची खबरदारी घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आज पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मूक आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर उपस्थित होते। आणि संपूर्ण देश जो छत्रपती शिवरायांबद्दल अस्मिता आपली प्रत्येकाची आपल्या जीवनक्रमामध्ये असते आणि तो कोसळल्यानंतर जे दुःख झालं आणि ज्या वेदना झाल्या त्या वेदनेच्या आधारावरती आजचं हे आंदोलन खऱ्या अर्थाने, जरी आम्ही राज्य शासनामध्ये असलो, महायुती जरी असली तरी आमच्या देखील एक वैयक्तिक भावना छत्रपती शिवरायांबद्दल आहे। आता मी तर सुभेदार खंडोजी मानकरांचा वारस आहे, त्यामुळे त्या परंपरेची, स्वराज्य निर्मितीच्या परंपरेमध्ये असताना छत्रपतींबद्दल असं काही घडत असेल तर त्याचा निषेध करणं देखील गरजेचं आहे। आणि जी म्हणजे ज्या लोकांना हे काम दिलं होतं, मग शिल्पकार असतील, आर्किटेक्ट असतील, त्यांनी संपूर्ण तेथील हवामानाचा, पावसाचा अंदाज, या सगळ्या गोष्टीचा असणारा प्रभाव, कोकणामध्ये असणारं जे वातावरण आहे, त्या सगळ्या वातावरणाचा अभ्यास करून हा पुतळा उभा करायला पाहिजे होता। आणि एवढ्या घाई गर्दीने हा पुतळा उभा, आपण बघितलं की अरबी समुद्रामध्ये देखील शिवस्मारक उभं राहणार होतं, पण काही अडचणींमुळे ते उभं राहू शकलेलं नाही। परंतु या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना मी पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना देखील आज या निमित्तानं आम्ही निवेदन देतोय की पुण्यामध्ये देखील महापुरुषांचे काही पुतळे आहेत, त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट तुम्ही करायला पाहिजे, त्याची देखभाल तुम्ही करायला पाहिजे। अशी घटना कधी आयुष्यामध्ये घडूच नाही, भावना आमची निश्चितपणाने आहे। मालवणमध्ये झालेल्या घटनेबाबत आज पुण्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे ह्या देखील सहभागी झाल्या असून त्यांनी भाजप नेत्यांवरती सणसणीत टीका केली आहे। भाजपचे वरिष्ठ नेते या घटनेला जबाबदार असून देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, तसेच नारायण राणे यांच्यावर पत्रकारांना धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी संतप्त शिवसैनिकांनी राणेंच्या पुतळ्याला जोडे मारत घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं।
म्हणून गुन्हे दाखल झाले पाहिजे। शांतता भंग करण्याचा गुन्हा नारायण राणेवर दाखल झाला पाहिजे आणि नारायण राणेंना अटक झाली पाहिजे, म्हणून आम्ही अल्टिमेट देण्यासाठी हे आंदोलन करत आहोत। नारायण राणेंनी जी भाषा संस्काराचा भाग आहे, नारायण राणेंनी संस्कार त्यांचा इतिहास दाखवलेला आहे आणि तो इतिहास काय आहे तो इतिहास मी काल ज्या पद्धतीने एबीपी माझाचा भूम ओढायचा प्रयत्न झाला, एबीपी माझाचा भूम ओढणं, पुढारीच्या पत्रकाराला दमदाटी करणं, महिला पत्रकारांशी असभ्यतेने वागणं, पत्रकारांच्या अंगावर धावून जाणं, पोलिसांना दमदाटी करणं, पोलिसांच्या अंगचटीला येण्याचा प्रयत्न करणं, हे सगळं लॉ अँड ऑर्डर विस्कळीत करण्याचा प्रकार हा दस्तूर खुद्द गृहमंत्र्यांच्या मुळे चालू आहे। मालवणमधील दुर्घटनेमुळे महाराष्ट्राचं राजकारण तापलेलं असून एकूणच या सर्व राजकारणात आरोप प्रत्यारोप होत आहेत। दुर्घटनेबाबत अजित पवारांनी जनतेची माफी मागितली असून लवकरच छत्रपती शिवरायांचा नवीन पुतळा त्या ठिकाणी निर्माण करण्याची घोषणा देखील केली आहे। त्यामुळे या गोष्टींवर कोणीही राजकारण करू नये असं आवाहन राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलंय। काय म्हणाला रुपाली ठोंबरे पाटील पाहूया। काय सांगाल, काल अजितदादांनी संपूर्ण सभेमध्ये महाराष्ट्राची माफी मागितलेली आहे, याकडे मालवण मधील राजकोट जो किल्ला आहे त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची पुतळ्याची जी घटना दुर्दैवी घटना घडली त्याच्या बाबतीत माननीय अजितदादांनी 13 कोटी जनतेची जाहीर माफी मागितली आहे। कारण का माननीय अजितदादा हे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत। घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी दुःखदायक आहे आणि याचं गांभीर्य संपूर्ण महाराष्ट्रातील जे राजकारणी आहेत, मग सत्तेतील असू द्या नाही तर विरोधक असू द्या, यांनी घेतलं पाहिजे। कारण का हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लवकरात लवकर वर्षभरात कसा परत पुन्हा स्थापित होईल याच्यासाठी अजितदादांनी सर्व जनतेकडे माफी मागून लवकरात लवकर तो स्थापन करू। तसंच ज्यांच्यामुळे ही पुतळ्याची घटना घडली, त्यांनी निकृष्ट दर्जाचं काम केलं म्हणून त्यांच्यावरही कडक कारवाईचं आश्वासन अजितदादांनी दिलेलं आहे। सत्तेत असल्यामुळे ती आमचं ते कर्तव्य आहे। परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत जरी राजकारणी असं राजकारण करणार असतील तर अवघड आहे। महाराष्ट्र कुठेतरी अस्थिर करण्याचा अशांत करण्याचा प्रयत्न कुणी करू नये आणि माननीय अजितदादा हे छत्रपती शिवाजी महाराजांचेच मावळे, त्यांचे शिवशाहू आंबेडकर विचाराचे असल्यामुळे त्यांनी काल स्वतः जबाबदारी स्वीकारून माननीय अजितदादांनी 13 कोटी जनतेची माफी मागितली आहे आणि लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराजांचा हाच पुतळा पुन्हा तिथे स्थापन होणार आहे याचही शाश्वती अजितदादांनी दिलेली आहे। भाजपने आपल्या वाचाळवीरांना आवर घालावा, अन्यथा जनता त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलाय। ज्या पद्धतीने ट्रिपल इंजिन सरकार सध्या राज्यातील प्रश्न हाताळतंय त्याची मी निषेध करत असून सरकारमधील 3 पक्ष 3 दिशेने तोंड करून काम करतायत अशी टीका आज पुरंदर दौऱ्यावर असताना सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे। मी या महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन खोके सरकारचा जाहीर निषेध करते आणि ज्या असंवेदनशीलपणे हे प्रश्न ते हाताळतात आणि त्यांचे जे वाचाळवीर फिरतात ना, आता माझी विनंती आहे भारतीय जनता पक्षाला की तुमचे वाचाळवीर आवरा, नाहीतर फिरणं मुश्किल होईल या राज्यामध्ये। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्यावेळेस बदलापूरची घटना घडली त्यावेळेस राज्यातील विरोधी पक्षांनी बंद पुकारला तर मात्र तो बंद बेकायदेशीर आहे असं सांगण्यात आलं। मात्र तशाच प्रकारची घटना ज्यावेळेस पश्चिम बंगालमध्ये घडते त्यावेळेस मात्र भाजपच्याच वतीनं संप पुकारला जातो, त्याच्याकडे मात्र तसं बघितलं जात नाही। तर हे लोकशाहीला पोषक आहे का? तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे। म्हणून मी सांगते की संविधान विरोधी हे सरकार आहे महाराष्ट्राचं पण आणि केंद्राचं। सातत्याने त्यांच्या कृतीमधून बघा संविधानिक विरोधीच ते निर्णय सातत्याने घेतात। त्यांना दडपशाही पाहिजे, ते लोकशाही विरोधी हे सरकार आहे। शेवटचा प्रश्न येत आहे, आज सत्ताधारीच पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा जो पक्ष आहे तो पुतळा पडल्याच्या निषेधार्थ मूक आंदोलन करतोय। सत्ताधारी पक्षातूनच त्याचा निषेध होतोय आणि मग अशा वेळेस या निषेधाकडे तुम्ही कसं पाहता? तो अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा भारतीय जनता पक्ष आणि शिंदेंच्या सेनेचा अंतर्गत प्रश्न आहे। त्याच्यात
एवढं तिघांमध्ये दिसतंय आपल्याला की तिघं तीन दिशेने कृती करत असतात. आता सत्तेमधलेच लोक आंदोलन करतात. म्हणजे काय नक्की त्या तिघांचं चाललंय हे त्यांनाच माहिती. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही त्याच तिघांना विचारा. नागरिकांच्या सुरक्षतेसाठी शहराच्या विविध भागात बसविण्यात आलेले 1054 सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. विशेष म्हणजे केबल तुटल्यामुळे आणि वीज पुरवठा नसल्याने हे कॅमेरे बंद आहेत. या कॅमेरेचे सर्व नियंत्रण पोलीस खात्याकडे. मात्र हे कॅमेरे दुरुस्त कोणी करायचे यावरून महापालिका आणि पोलीस खात्यात टोलवाटोलवी सुरू आहे. शहरातील वाढती गुन्हेगारी, अपघातांवर लक्ष ठेवण्याबरोबरच नागरिकांच्या सुरक्षतेसाठी महापालिकेने शहराच्या विविध भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेत. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नियंत्रण पोलीस नियंत्रण कक्षाकडे सोपविण्यात आलंय. पोर्शे कार अपघात प्रकरणात अभियंता तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाच्या कुटुंबियांनी मुलाचा पासपोर्ट आणि पोर्शे कार परत मिळावी यासाठी बाल न्याय मंडळाकडे अर्ज केले. तर अल्पवयीन मुलाला प्रौढ समजून त्यावर खटला चालवण्यासाठी पोलिसांनी बाल न्याय मंडळाकडे अर्ज दाखल केलाय. या अर्जावर आता 26 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. अपघात घडल्यानंतर पोलिसांनी 19 मे रोजी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याची सुधारणा गृहात रवानगी करण्यात आली. शहरात चौकात दहीहंडी साजरी करणाऱ्या अनेक मंडळांनी लेझर शोचे आयोजन केल्याचं दिसून आलं. पोलिसांच्या बंदीचे आदेश धुडकावून लेझर लाईट लावले गेले. तरीही पोलिसांनी कारवाई मात्र केवळ 4च मंडळांवर केली आहे. दरम्यान डीजेचे दणदणाट आणि लेझर लाईटचा त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागला. याबाबत पोलिसांचा नियंत्रण कक्षाकडे वेगवेगळ्या भागातून 12 तक्रारी प्राप्त झाल्या. तरी शहरातील 5 परिमंडळांपैकी केवळ परिमंडळ 2 आणि परिमंडळ 5 मधील 4 परिमंडळांवरच भारतीय न्याय संहितेच्या 223 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचं दिसून आलंय. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंना हायकोर्टचा मोठा दिलासा मिळालाय. सीबीआय पाठोपाठ ईडीनं नोंदवल्या प्रकरणातही भोसलेंना जामीन मंजूर करण्यात आलाय. आर्थिक गैरव्यवहाराच्या गुन्ह्यातही पुणे स्थित बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केलाय. ईडीनं नोंदवलेल्या गुन्ह्यात भोसले दोषी असल्याचं पुराव्यातून दिसत नसल्याचं निरीक्षण नोंदवण्यात हायकोर्टानं नोंदवलंय. भोसले यांना केंद्रीय अन्वेषण विभागानं म्हणजेच सीबीआयनं 26 मे 2022 रोजी अटक केली होती. त्यानंतर याच गुन्ह्याच्या आधाराने ईडीनं भोसले यांना अटक केली होती. सीबीआयनं नोंदवलेल्या प्रकरणात त्यांना यापूर्वी जामीन मंजूर केलाय. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात घडणाऱ्या दहशतवादी कारवायांच्या घटनांचा तपास करण्यासाठी पोलीस आणि तपास यंत्रणा सतर्क झाल्यात. पुण्यातील कोंढवा परिसरात दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. या परिसरात बेकायदेशीरपणा चालवल्या जाणाऱ्या बनावट टेलिफोन एक्सचेंजचा पर्दाफाश झालाय. एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलाय. एटीएसच्या पथकाने सिम बॉक्स आणि लॅपटॉप चालवण्यासाठी आवश्यक असलेले सिम बॉक्स, वायफाय आणि अँटिनासह तब्बल 3788 सिम कार्ड जप्त केले. वेळ झाली पुणे कनेक्ट मध्ये. इथेच थांबायची. तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट.